जय शिवराय. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये अनेक दुर्ग उभी आहेत, पण एक दुर्ग असा आहे ज्याच्या मातीला कपाळी लावताच अंगात वीज संचारते. तो दुर्ग म्हणजे किल्ले शिवनेरी. जुन्नर शहराच्या कुशीत बसलेला हा किल्ला केवळ दगडधोंड्यांची वास्तू नाही, तर ते कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. गडावर ठिकठिकाणी असे नकाशे लावलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला 7 दरवाजांची माहिती मिळते. महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, मेणा दरवाजा आणि शेवटचा कुलूप दरवाजा. या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुमची लाडकी पर्णिका म्हणजेच परी. आज हा माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ला दाखवणार आहे. हा ब्लॉग खूप खास असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मी तुम्हाला किल्ला दाखवते. हा किल्ला पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर आहे. जुन्नर गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी चांगला रस्ता व पायऱ्या आहेत. गडावर चढताना आपल्याला एकामागून एक 7 दरवाजातून जावे लागते. त्यापैकी पहिला हा महादरवाजा. शिवनेरी किल्ला म्हणजे फक्त किल्ला नाही, तर स्वराज्याची सुरुवात झालेली पवित्र जागा आहे. आज हा किल्ला एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हा किल्ला ट्रेकिंगसाठी खूप लोकप्रिय आहे. किल्ला खूप उंचावर असल्यामुळे आसपासचा परिसर सहज दिसतो. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला खूप उपयोगी होता. किल्ला चांगल्या स्थितीत जपलेला आहे. दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा. किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे आणि खूप मजबूत आहे. किल्ल्याभोवती उंच कडे असल्यामुळे शत्रूला चढणे कठीण होते. मजबूत तटबंदीमुळे हा किल्ला शत्रूसाठी जिंकणे कठीण होते. या किल्ल्याची उंची सुमारे 3500 फूट आहे. तिसरा दरवाजा म्हणजेच पीर दरवाजा. हा माझा छोटा भाऊ पर्व एवढा लहान असून सुद्धा तो पटापट पायऱ्या चढत आहे. हा किल्ला केवळ ऐतिहासिक नाही, तर नेचर लव्हर्ससाठी स्वर्ग आहे. पीर दरवाजापासून हत्ती दरवाजापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. इथला रस्ता खूप सुंदर आहे, पण मध्ये मध्ये थांबून व्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. चौथा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा. प्रत्येक दरवाजाची रचना युद्धशास्त्राचा विचार करून करण्यात आली आहे. इथल्या तटबंदीवरून जुन्नर परिसरावर नजर ठेवणे सोपे होते. त्यामुळेच हा किल्ला त्या काळी लष्करी दृष्ट्या अतिशय महत्वाचा होता. किल्ल्याचे दरवाजे वाकडे तिकडे बांधलेले आहेत, ज्यामुळे शत्रू सरळ आत येऊ शकत नाही. किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम आहे. शिवनेरीला काही ठिकाणी दुहेरी तटबंदी आहे. तुम्ही इथे बघू शकता, सगळीकडे चाफ्याची झाडं आहेत. इथे भलं मोठं चाफ्याचं झाड आहे आणि झाडांच्या फुलांचा सडा खाली पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा शिवाई देवी दरवाजा. गडावर थोडे पुढे गेल्यावरती लागते ते म्हणजे शिवाई देवीचे मंदिर. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढणे अलाउड नाही, म्हणून आम्ही देवीचे दर्शन करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. की जिजाऊ माँसाहेबांनी याच देवीला साकडे घातले होते की मला एक असा पुत्र दे जो परक्रिय जुलमी राजवटीतून रेवतीची मुक्तता करेल. म्हणूनच देवीच्या नावावरून राजपुत्राचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. मंदिराची रचना दिसायला साधी पण प्राचीन वास्तू आहे. जुनं दगडी बांधकाम केलेलं आहे. आत देवीची मूर्ती बघून मन प्रसन्न होते. मंदिराभोवती खूप सकारात्मक वातावरण वाटते. 6वा दरवाजा म्हणजेच मेणा दरवाजा. रस्ते वळणावळणाचे आहेत, तटबंदी मजबूत आहे आणि वरून शत्रूवर हल्ला करायला सोपे होते. इतके दरवाजे पार केल्यानंतरच कोणी आत पोहोचू शकेल. कुलूप दरवाजामधून आत आल्यानंतर दिसतो तो भला मोठा अंबरखाना. अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा आहे. त्या काळी किल्ल्यावर राहणाऱ्या मावळ्यांसाठी आणि लोकांसाठी अन्नसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी हे बांधले जात असे.
राई म्हणून छोटीशी बाग बांधलेली आहे. पिण्याचे पाणी आणि वॉशरूमची सोय देखील केलेली आहे, जेणेकरून पर्यटकांना त्रास होऊ नये. इथे वेगवेगळ्या प्रकारची चाफ्याची झाडं आहेत, जसं की पांढरे आणि गुलाबी रंगांची चाफ्याची झाडे आहेत. त्यांना तर सुगंध सुद्धा खूप छान येतो. या झाडांना पाणी फार कमी लागते. इथे वेगवेगळ्या पक्ष्यांची आणि प्राण्यांची बोर्ड लावलेली आहेत. इथून चालताना आपण त्यांची माहिती वाचता वाचता पुढे जातो. इथले वातावरण शांत पण खूप काही सांगून किल्ल्यावर गंगा जमुना टाकी प्रसिद्ध आहेत. गडावर पाण्याचे नियोजन अतिशय चोख होते. त्या काळी केलेली ही सोय थक्क करणारी आहे. या टाक्या आता पूर्ण पॅक केलेल्या आहेत. या टाक्या खडकात कोरलेल्या म्हणजेच दगडात खोदून तयार केलेल्या आहेत. पावसाळ्यात या टाक्यांमध्ये पाणी साठवले जात असे आणि ते पूर्ण वर्षभर वापरासाठी पुरेसे आहेत. या टाक्यांची रचना अशी आहे की पावसाळ्याचे पाणी थेट त्यात साठते. आता आपण आलो आहोत त्या पवित्र ठिकाणी जिथे 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. राजमाता जिजाऊ यांनी इथेच त्यांना संस्कार दिले. धैर्य, शौर्य आणि स्वराज्याचे स्वप्न इथेच रुजले. आजही इथे त्यांचा पाळणा बघायला मिळतो. इथल्या भिंती आजही त्या ऐतिहासिक क्षणांची साक्ष देतात. जेव्हा तुम्ही इथे येतात तेव्हा तुम्हाला एक वेगळीच सकारात्मक एनर्जी जाणवते. हाच तो भव्य बदामी टाका. बदामी नाव त्याच्या पाण्याच्या हलक्या तपकिरी रंगावरून पडले असे मानले जाते. हा टाका पूर्णपणे दगडात कोरलेला आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणून खोल आणि मजबूत रचना केलेली आहे. किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी आणि मावळ्यांसाठी मुख्य स्रोत होता. पूर्वीच्या काळात पाणी मिळणे खूप महत्त्वाचे होते. आज हा टाका फक्त एक ऐतिहासिक जागा नाही, तर एक सुंदर, शांत आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव आहे. हा टाका म्हणजे त्या काळातील लोकांसाठी जीवनाचा आधार होता. हा किल्ला फक्त सुंदर नाही तर खूप हुशारीने बांधलेला आहे. तिथे आम्ही छानशी शिवाजी महाराजांची मूर्ती घेतली आणि मला आवडणारे किचन्स घेतले. शिवनेरी किल्ला फिरून झाल्यानंतर आम्ही या हॉटेलमध्ये जेवण केले. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.